बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. स्पर्श उरला नाही हो साहेब. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत आई बापानं मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम नाही ना. त्यांनी म्हातारपणी तुमचा बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. म्हणून समृद्ध आयुष्य जगा, छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. साधे साधे प्रसंग आहेत ते आठवून कधीतरी स्मित आपल्या गालावरती उमटलं पाहिजे. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपण असे एकांतात असू आणि कुणीतरी आपल्याला बोलावतंय, खुणावतंय, आता जाण्याची वेळ आली आहे, याचे संकेत खरं तर भगवंत आपल्याला देत नाही, पण त्याची जर कधी चाहूल लागलीच तर जाताना स्मित आपल्या गालावरती असलं पाहिजे. देव खूप सुंदर वागलाय आपल्यासोबत. येण्याचे संकेत देतो पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही. येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, कोणतरी येणार आहे, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. कुठे प्रतिकार करायचा, कुठं प्रतिसाद द्यायचा, मला वाटतं हे समजलं पाहिजे. आणि म्हणून मला ज्ञानोबांचा हेवा वाटतो, संतांचा हेवा वाटतो. ज्ञानोबांनी सांगितलं ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. तुकोबांनी सांगितलं तुम्ही तुमच्या शब्दांवरती नियंत्रण ठेवा. ज्ञानोबा तर सांगतात कसं बोला, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय लागतो गोड बोलायला? चांगलं बोलायला काय पैसे लागतात का? ज्ञानोबांनी सांगितलं साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृतात. अरे अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आपण कसं बोलतो? परवा पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली आणि म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणली असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागते. कसं बोलावं? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. प्रेमानं बोलायला काय लागतो? प्रेमानं बोला. मी मगाशी सांगितलं कौतुक हे 4 चौघात करायचं आणि चुका ह्या एकांतात सांगायच्या. चुका सगळ्यांकडनं होतात, त्या दाखवल्याही पाहिजेत, पण एकांतात. आणि कुणी जर चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करा. कुणी चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीवर थाप मारा. अरे वा छान काम केलंस असं म्हणून बघा. काय लागतो? मी अनेक भाषणांमध्ये सांगतो कौतुक करा, कौतुक करा. आणि म्हटले कुणाचं कौतुक करायचं? म्हटलं कुटुंबापासून सुरू करा, घरापासून सुरू करा. आईचं कौतुक करा. आई तू जन्म दिला, मला ही सृष्टी पाहायला मिळाली, मी तुझा आभारी आहे. कधीतरी कृतज्ञता व्यक्त करा. बापाला म्हणून बघा, बाबा तुम्ही शिकवलं, तुम्ही दिशा दाखवली म्हणून आम्ही पायावरती उभे राहिलो, तुमचे उपकार कधीच फेडणार नाही. बापाला अपेक्षा नसते कौतुकाची, पण बरं वाटतं, पोरांना जाणीव आहे. कधीतरी पत्नीला म्हणून बघा, तू तुझ्या आई वडिलांचं नाव गाव सगळं सोडून आली, माझा संसार तू तुझा केला, कायम मी तुझा ऋणी राहील. काय अडचण आहे का? बाकीचं सगळं ऐकलं लोकांनी. ते म्हटले ते पत्नीचं कौतुक करा म्हणल्यावर 2-4 जण भांडायला आले माझ्या. मला म्हणले तुमचं सगळं खरं आहे, पण शेवटचं वाक्य परत बोललात ना तर लक्षात ठेवा. म्हटलं तुझं तुझ्या बायकोची काय दुश्मनी आहे का? अहो दुश्मनी नाही हो. म्हटलं मग कौतुक करायला काय अडचण आहे? कौतुक करायला ही अडचण नाही. म्हटलं मग अडचण काय? म्हटलं तिला ऐकायला येत नाही, याचं काय करायचं? म्हटलं दवाखान्यात जा, डॉक्टरांकडे घेऊन जा, मशीन बिशीन लाव, मग कौतुक कर. म्हटलं संध्याकाळी दवाखान्यात जातो. बरं दवाखान्यात जाताना यानं बायकोला घेऊन जावं, ही एकटंच गेलंय. आणि डॉक्टरला म्हटलं बायकोला ऐकायला येत नाही. म्हटलं तर डॉक्टर म्हटले बायको ती घरी. म्हटलं डॉक्टर म्हणले आता या कुठं मूर्खाच्या नादी लागतं. त्यांनी एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत बायकोला ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हणले. त्या अंतरावरून ठरू काय कसलं मशीन लावायचं, काय करायचं. ह्या म्हणला सोपं आहे. घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं आवाज दिला, भाजी काय केली? बायको किचन मध्ये होती. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत. हॉलमध्ये गेला, भाजी काय केली? प्रतिक्रिया नाही. कळलं हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारातून आवाज दिला, अगं भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे. किचनच्या दारातून पण ऐकायला. बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून.
काहींना घरी गेल्यावर कळेल मला काय म्हणायचं. साहेब 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला असेल मला सांगा. काय मित्रांच्या चुका नाही शोधायच्या, कधीतरी आत डोकावून बघावं, आपल्याकडे पण काहीतरी असेल. आपल्याला फक्त इतरांच्या चुका काढता येतात, त्यांना असं केलं. कधी आपण कसे वागलो हे आपण कधी ठरवलंय का? आपल्यालाही ठरवता आलं पाहिजे की आपण नेमकं कसं वागतो. इतरांचं कौतुक, कुणाच्या तरी आयुष्यामध्ये आपल्यामुळे आनंद निर्माण झालाय का, असे प्रसंग फक्त आठवून बघा. आणि कौतुक कुणाला आवडत नाही हो मला सांगा, सगळ्यांना कौतुक. अहो भगवंताला कौतुक आवडतो. तुकाराम महाराजांना विचारलं काय मागायचंय ते मागा. तुकाराम महाराज म्हटले हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि मग विचारलं तुकोबा हे वरदान दिलं तुम्हाला, काय कराल? गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. या बदल्यात तुम्हाला काय देऊ? न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ओ भगवंताला सुद्धा त्याचं कौतुक आवडतं. तुकाराम महाराज म्हटले आयुष्यभर तुझं गुणगान गात राहू. हे मागणं आहे ओ भगवंताकडे. मला वाटतं देवाकडे काय मागायचं ना हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. सगळ्यांना कौतुक आवडतं, म्हणून चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करा. कुणाचं चुकत असेल तर त्याला एकांतामध्ये त्याच्या चुका सांगा. आपण किती जणांच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करू शकलो हे आपल्या अंतर्मनात आपल्याला डोकावून शोधता आलं पाहिजे. किती लोकांच्या जगण्यामध्ये आपल्यामुळे काही बदल झालेला आहे त्याचा एक अंदाज आपल्याला आपल्या आयुष्यात कधीतरी लावता आला पाहिजे. बघा 4 काडक्यांचा संसार तर पशुपक्षी पण करतात, आपली आपली घरटी तर सगळेच जण बांधतात, पण इतरांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी धडपडणं, यात काहीतरी वेगळी मजा असते. आणि मला वाटतं ती मजा आपल्याला घेता आली पाहिजे. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद निर्माण होणं काय मजा व्हायची. एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली पण ती इतरांना मिळावी याच्यासाठी धडपड करणं, मला वाटतं त्यात एक वेगळं सुख आहे आणि ते सुख आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. गाडगे बाबांचं नाव डेबू. आणि ज्या वेळेस बाबा लहान होते, लहान असताना तो मालक जिथे ते काम करायचे, दिवाळीचा सण होता आणि मालकात पुरणपोळी खात होता. आणि गाडगे बाबा असे दारात उभे होते आणि बाबांनी विचारलं डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालक म्हणला डेबू तुला पोळी खायची? थांब म्हटलं. आत गेला, काट्याचा फोक घेऊन आला हातात आणि म्हटलं तुला पुरणपोळी खायची ना, हात पुढे कर. बाबांनी असे हात पुढे केले. त्या मालकानं काट्याच्या फोकानं बाबांचे हात फोडून काढले. काटे असे हातात शिरले, नखशिखांत वेदना झाल्या. बाबा दगडावरती जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणाऱ्या एका माणसाने विचारलं डेबू काय करून राहिला? बाबा म्हणले काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हटले. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं मला. आणि हाच डेबू जेव्हा गाडगे बाबा झाले, एक व्यापारी बाबांकडे गेला आणि म्हटला बाबा मला तुमचं कीर्तन गावात ठेवायचं. बाबा म्हणले तू मोठा व्यापारी आहे, मी तुझ्या गावात येईल की. बाबा जायचे, कोणत्याही गावात कीर्तनाला गेले, हातातल्या खराट्यानं सगळं गाव स्वच्छ करायचे, मग कीर्तनाला उभं राहायचे. बाबा म्हटले मी तुझ्या गावात कीर्तनाला येईल पण माझी एक अट आहे. म्हटले तू मोठा व्यापारी. म्हटले काय बाबा? मी कीर्तनाला येईल पण सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? म्हटले बाबा तुम्ही येणार म्हटलं एक काय 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालील की म्हटलं. बाबा कीर्तनाला गेले, हातातल्या खराट्यानं गाव स्वच्छ केलं, कीर्तनाला उभे राहिले. गोपाला गोपाला देवकनिंदन गोपाला, आनंदात सगळं गाव नाहून निघालं. कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या, त्या पंक्तींमध्ये उतरून बाबा स्वतःच्या हातानं लोकांना पुरणपोळी वाढत होते. आपल्याला पुरणपोळीचा घास खाता आला नाही पण हजारो लोकांना पुरणपोळी मिळावी म्हणून बाबा स्वतःच्या हातानं ती पुरणपोळी लोकांना वाढत होते. कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या, बाबांनी पुरणपोळी वाढली, लोकांची जेवणं झाली. बाबा जायला निघाले आणि ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला. म्हटला बाबा सगळ्यांची जेवणं झाली, चला 2-2 घास आपण पण खाऊ. हा म्हटला 2-2 घास आपण पण खाऊ. बाबा म्हटले पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास गिळत नाही आता. आणि पुढच्या गावाला बाबा जायला निघाले. बाबांना सोडवायला बैलगाडी आली. बाबा बैलगाडीत बसणार, बैलांची खपाटीला गेलेली पोटं बघितली. बाबा बैलगाडीतनं खाली उतरले, म्हणले बैलाचा मालक कोण आहे रे? म्हणले अमुक अमुक आहे.
जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? कधीतरी त्यांच्या पण पोटाकडे बघत जा. दंडाला चिमटा घेतला, बैलांच्या पोटात काय नाही म्हणून बैलगाडीत बसले नाही आणि अनवाणी पावलानं बाबा निघून गेले. ही माणसं संतत्वाला गेली हो. ही जी संवेदनशीलता आहे ना, ही आपल्या मनात असली पाहिजे. जोपर्यंत साहेब आपल्या डोळ्यात संवेदनशीलता आहे ना, तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी आपलं व्याकुळ होणं थांबलं, ज्या दिवशी आपलं हळवं होणं थांबलं, त्या दिवशी समजावं की आता आपण माणूस नाही राहिलो. किती माणसं हळवी होती हो. घरात जर पाहुणे आले, रात्र सगळी माणसं एकत्र गप्पा मारत बसायची. आमच्या वडिलांच्या आत्या वगैरे जर आमच्या घरी आल्या ना मुक्कामी, अहो रात्र आम्ही सगळेजण गप्पा मारत बसायचो. 2 दिवस जर पाहुणे थांबले आणि 3ऱ्या दिवशी जर जायला निघाले, सगळं घर एसटी पर्यंत पाहुण्याला वाट लावायला येत होतं. आणि मग पाहुणा गाडीत बसला आणि पाहुण्यानं नुसता खिडकीतनं हात केला, टाटा केला, तरी सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. इतकी माणसं भावनिक होती. एसटीला सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. आता मी बघतो, लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि लोक इकडं मोबाईल मध्ये खेळत असतात. किती आम्ही भावना शून्य झालो. भगवान श्रीकृष्ण असा करंगळीवरती गोवर्धन उचलतात आणि ज्यानं करंगळीवरती गोवर्धन उचलला तो कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. आता ज्याला करंगळीवरती गोवर्धन उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती हो, पण करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी 2 हातांनी घट्ट पकडतो. कारण काय माहितीये? कृष्णाला ठाऊक आहे, पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवला आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिले. परवा एक जण म्हणला, 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. काय पराक्रम आहे? तो मेल्यावर तुम्ही जाल, त्याला कळतं आता भाऊ आलाय. 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही. शेवटची साडी चोळी भावाची असते, ती गेल्यावर तुम्ही जाल. तिला कळतं भाऊ शेवटची साडी घेऊन आलाय, आता रडतोय. ज्या बांधावरती काहीच पिकत नाही, त्या बांधावरती 2 भाऊ आयुष्यभर भांडत राहिले. बरं, दोघांच्या भांडणात वकील 2 एकर विकत घेते, पण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ नको त्या गोष्टींवरून भांडत राहतात. अरे कुणीतरी एखाद्यानं मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी एखाद्यानं माफी मागावी. क्षुल्लक गोष्टी आहेत, संपून टाकाव्यात चर्चेनं. पण आमचा अहंकार आडवा येतो आणि मग नाती सुद्धा राहत नाहीत. भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये, नात्यांमधले जर प्रेम कमी झालं ना, त्याला कारणच मुळात आमचा अहंकार आहे. ते प्रेम टिकलं पाहिजे तर आम्ही माणसं आहोत. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. अरे रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना विचारलं, नामदेवराय विचारतात, निवृत्ती दादा डोळ्यात पाणी का? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं का दुःख वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच मुळी. ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणावं या प्रेमाला? ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले होते हो. आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा, कुणी ते धाडस दाखवायचं. एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर येऊन ठेपला. याला प्रेम म्हणतात हो. लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी झपदिशी आपला देह असा बुडून टाकला. हे प्रेम आहे. म्हणून नात्यांमधली जी गंमत आहे, नात्यांमधलं जे प्रेम आहे, ते जपता आलं पाहिजे. कामाच्या निमित्तानं आपण एकमेकांपासून दूर असू, पण आता सुविधा आहेत, कधीतरी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, नात्यांमधला स्पर्श कायम असला पाहिजे. आठवून बघा बरं, किती दिवस झाले आपला आपल्या आईसोबत स्पर्श नाहीये. 9 महिने आपण तिच्या पोटात होतो, आता 9 वर्ष झालेत आपण तिच्या पायालाही हात लावलेला नसेल.
बरं, हा स्पर्श कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श आहे. नंतर कितीही मोठा फोटो करून घरात लावला आणि रोज त्याला हार घातला तरी आईचा स्पर्श परत आहे का? बापासोबतचा स्पर्श आहे का? आठवत सुद्धा. अहो, स्पर्शाची भाषा ही खूप पवित्र भाषा आहे. आपला तो स्पर्श असला पाहिजे. कधीतरी आईचा हातात हात घेऊन बघावं. आणि आई बापाच्या स्पर्शाला काय लागतो? आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघा, आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. सकाळी कामावर निघालात ना, बापाच्या फक्त पायाला हात लावा असं वाकून, 5 सेकंद लागतात खाली वाकून बापाच्या पायाला हात लावायला. बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. स्पर्श आहे तो, स्पर्श कायम असला पाहिजे. मला सगळ्या महिला सांगा, तुम्ही माहेरी गेलात, आई काय करते? आई आल्याबरोबर तुमच्या हातात 2-5 हजार रुपये देते का? धर बाई, फार दमून आली आहे. आल्याबरोबर आई जवळ घेते, तिच्या असं गालावरून हात फिरवेल, ती बोटं मोडेल, पाणी फिरून पलीकडे टाकेल. तिची भोळा भाव आहे हो तिचा. आल्याबरोबर ती लेकीला जवळ घेते, तिचे ओठ तुमच्या गालावर लावते. तुम्ही कितीही मोठ्या झालात आणि आई कितीही म्हातारी झाली, आईनं नुसतं जवळ घेऊन तिचे ओठ गालावर लावले तरी प्रवासाचा शीण संपून जातो की नाही? आईच्या स्पर्शात ती मजा आहे. जगापेक्षा 9 महिने जास्त आई आपल्याला ओळखते. तिचा स्पर्श आपला इतका परिचित आहे, तिनं गालावर ओठ लावले तरी बरं वाटतं. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. स्पर्श उरला नाही हो साहेब. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत आई बापानं मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम नाही ना. त्यांनी म्हातारपणी तुमचा बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत आपल्या मुलामुलींसोबत स्पर्श असला पाहिजे. भगवंताला सगळीकडे नाही जाता आलं म्हणून त्यानं प्रत्येक घरात आई वडील पाठवले. ज्यांच्याकडे ते आहेत नशिबानं त्यांनी त्यांना बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत संवाद ठेवला पाहिजे, त्यांच्यासोबत स्पर्श ठेवला पाहिजे, त्यांच्यासोबत रमलं पाहिजे. म्हाताऱ्या आई वडिलांना फक्त संवादाची अपेक्षा असते. मला महिला सांगा, तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. तुमचं सासर कितीही श्रीमंत असू द्या, माहेरावरून सासरी जाताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का हो? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल, बाई भाजी तर घेऊन जा, बाई दूध तर घेऊन. सासरी सगळं मिळतं हो, पण तिला वाटतं लेकीची पिशवी रिकामी जाऊ नये. कोण करते एवढं प्रेम मला सांगा? लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणार या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचा बाप आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. म्हणून ज्यांच्याकडे आहेत त्यांना जपा. घरातली आई आता भाकर थापू शकत नाही, पण तिनं नुसतं असं घरात कॉटवर बसून राहिलं ना तरी तिचं एक वैभव असतो. घरातल्या म्हाताऱ्या बापाला शेतावर जाऊन काम करताना यायचं, पण बांधावर झाडाखाली बाप नुसता बसून राहिला ना तरी सुद्धा रोबाब असतो बापाचा. म्हणून या माणसांना जपा. डोक्यावर पदर घेतलेली नऊवारीतली आजी, धोतर टोपी फेटा घातलेले आपले वडील, ही शेवटची पिढी साहेब. ही माणसं नंतर तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाहीत. संपली ही पिढी. नाती सुद्धा आता काका आणि मावशी ही तर नातीच संपली. एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. आता याला मावशी मिळणार नाही, काका मिळणार नाही त्या पोरांना. काका आणि मावशी ही नाती आता म्हण होती, आई मरो पण मावशी उरो. इतकं मावशीचं प्रेम असायचं. पोरांना बापाला म्हणताना भीती वाटायची, मग ते चुलत्याच्या मागे लागायचे, काका मला हे दे, काका मला ते दे. आता ही नाती संपली. शेवटचा घटका मोजतायत ही नाती. ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी ती जपली पाहिजेत. त्यांनी तो संवाद ठेवला पाहिजे. तुम्ही सगळेजण तुमच्या कामामध्ये व्यस्त असता. आपण सगळेच, तुम्ही काय मी काय, आपण इतके कमालीचे व्यस्त असतो की व्यस्त जीवनामध्ये आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही कोणाशी. आता सुविधा आहेत, हातात मोबाईल आहेत, व्हिडिओ कॉल करता येतो, पाहू शकता. कधीतरी वेळ काढून 2 मिनिट बोला.
आपण इतके बिझी असतो, सगळ्या जगासोबत बोलायला वेळ असतो, पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला वेळ नसतो. परवा एका शेजारच्या आजोबांनी मोबाईल घेतला आणि पोराला सांगितलं, राजा मी पण मोबाईल घेतलाय. पोरगं म्हटलं, बाबा तुम्हाला कशाला मोबाईल पाहिजे आता? ते म्हटले, मला नाही रे बाबा, तू दिवसभर लोकांशी फोनवर बोलत असतो, आता माझ्याकडे पण मोबाईल आहे, हा नंबर ठेव, कधीतरी हा नंबर डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो. इतके कसे कृतज्ञ हो आम्ही? घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी एक प्रश्न जर दोनदा विचारला तर आपली चिडचिड होते. बाबा आत्ताच सांगितलं ना, 10 वेळा काय विचारता? अरे 1000 वेळा आपण प्रश्न विचारले तरी त्यांनी लहानपणी उत्तर दिली होती. हा चांदोमामाच का, हे अमुकच का, ती हंबाच का? किती वेळा एक प्रश्न विचारायचो, पण आईनं बापानं कधी प्रश्नांची उत्तर देताना कंटाळा केला नाही. आपल्या बोबड्या शब्दांना किती कुतूहल होतं तिला. आपले बोबडे बोल सुद्धा ती किती कानात प्राण आणून ऐकायची आणि 1000 वेळा त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. आता घरातली म्हातारी माणसं एक प्रश्न दोनदा विचारला तर आपली चिडचिड होऊन जाते. लक्षात घ्या, हे चक्र आहे, आपल्यालाही तिथंच जायचंय आणि जे केलं ते इथंच फेडायचंय. वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब करीन आणि याला स्वर्गात टाकू, हे तसलं सोडा. इथंच नीलचा शिक्का मारून निघायचं. घरातली म्हातारी माणसं लहान पोरासारखी हट्टी असतात. ती हट्ट करतील. लहानपणी त्यांची ऐपत नसताना त्यांनी आपले अनेक हट्ट पुरवलेत. आता जबाबदारी आपण त्यांचे हट्ट पुरवावेत, आपण त्यांचं आईबाप व्हावं. आणि त्यांचे हट्ट नाहीयेत की तुम्ही प्रॉपर्टी करा आणि आमच्या नावावर आणून ठेवा. त्यांचा हट्ट इतकाच आहे, 2 शब्द प्रेमानं बोला. तो संवाद जरी कायम राहिला ना तरी सुद्धा खूप झाला. आणि इथे जे तरुण मुलं मुली आहेत ना, माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या आईबापाचं तुमच्यावर जेवढं प्रेम आहे ना, तेवढं प्रेम तुमच्यावर जगात दुसरं कोणी करू शकत नाही. त्यांच्या प्रेमाची किंमत ठेवा. अरे काय तुमच्या आईचं प्रेम आहे तुमच्यावर. आता तू स्कूलमधनं घरी गेल्यानंतर आई पहिला प्रश्न काय विचारते? काय शिकवलं हे विचारत नाही. आई पहिला प्रश्न विचारते, टिफिन खाल्ला का, डबा संपवला का? काय प्रेम आहे हो. माझी आई, मी पुण्याला शिकायला गेलो तर नगरवरून जेवणाचा डबा पुण्याला पाठवायची हो. आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा. सकाळी 9:30 वाजता जेवणाचा डबा जर पुण्यात येत होता तर नगरहून 6च्या गाडीने दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल. 2 वर्षात मी चतकूर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी टिफिन तयार करून पाठवते. आणि टिफिन म्हणजे पोरांनो फडक्यात यायचे हो डबे, आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत नगरला यायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. खेड्यात अजून बरे, आता तुम्ही बघा पोरांचे डबे चेक करा. मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका 100ची नोट टाकून देतील डब्यात. नाही तर मग कॅन्टीनला गेल्यावर मला फोन कर, मी गुगल पे करते. इथपर्यंत येऊ देऊ नका. त्या नात्यांमधली मजा घेता यायला हवी हो, ते जपता यायला हवं. पोरींनो, तुमच्या बापाचं तर तुमच्यावर इतकं प्रेम असतं, तुम्ही जन्माला आलात ना त्या दिवसापासून बाप तुमच्या 2 गोष्टींचा विचार करतो. एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुमचं लग्न. बापाचं पोरावर प्रेम नाही, त्याच्यापेक्षा थोडं तरी जास्त प्रेम पोरीवर असतं. कारण बापाला ठाऊक असतं, ओसरीवरती थुई थुई चिमणीसारखी नाचेल आणि एक दिवशी भुर्रकन उडून जाईल. बापाला वाटतं काय देऊ आणि काय नाही तुला. बाप स्वतःला चप्पल घेत नाही, पण तुम्हाला शाळेत जायला चांगले शूज आणून देतो. बाप स्वतः फाटलेलं बनियन घालेल, पण तुम्हाला कॉलेजला जायला चांगले कपडे आणून देईल. बाप सायकलवरती कामाला जाईल, पण तुम्हाला कॉलेजला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, मान बिन अशी उंच करून. पुरीचं कन्यादान झालं ना, मग मात्र जावयाच्या हातात मुलीचा हात देतो, खाली मान घालतो आणि सांगतो, जावई बापू तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली, सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन रडतो तो बाप असतो. मला वाटतं त्या अश्रूंचा सन्मान ठेवता आला पाहिजे. जन्म दिलेल्या आई वडिलांना कधीच विसरू नका. जगात सगळ्या गोष्टी मिळतील, पण आईबाप कधी मिळत नाहीत. आणि म्हणून ज्यांच्याकडे नशिबाना आहेत त्यांना जपलं पाहिजे. त्यांच्यासोबत संवाद आणि तो स्पर्श आपल्याकडे असला पाहिजे. मी सांगत होतो, नाती जपा. मग ते मित्रत्वाचं असेल, रक्ताची नाती असतील, पण या नात्यांना किंमत द्या.
आपल्याला सगळ्या गोष्टींची किंमत कळाली, पण नात्यांची किंमत अजून कळालेली नाही. आपल्याला जमीन जुमला सगळं कळालं, पण नात्यांमधली मजा आपल्याला कळाली नाही. मला वाटतं ती नात्यांमधली मजा ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आपल्यामध्ये त्या संवेदनशीलता जिवंत ठेवा, इतरांसाठी काहीतरी करण्याची, इतरांसाठी काहीतरी देण्याची दानत आपल्यामध्ये ठेवा. काहींकडे ढिगाण आहे पण देण्याची दानत नाही साहेब. इतकी प्रॉपर्टी आहे, बरं 1 रुपयाचं नाणं वर जात नाही, एक छदा सुतळीचा तोडा सुद्धा वर जात नाही. बरं देव इतका सुंदर वागलाय ना, घेऊनही काय यायचं नाही आणि घेऊनही काय जायचं नाही. याच्यापेक्षा काय सुंदर वागावं देवानं. देवानं जर घेऊन यायची सुविधा दिली असती आणि परत घेऊन जायची सुविधा दिली असती, आपण सोयीनं गेलो असतो का? ह्याचं नेता येईल का, त्याचं थोडं नेता येईल का, काय करता येईल, काय नेऊ आणि काय नाही. काय सुंदर वागलाय देव आपल्यासोबत. घेऊनही काय यायचं नाही, घेऊन मजा करा, आनंद घ्या, सगळं तिथंच ठेवा आणि मस्त निरोप घ्या. अहो नाव सुद्धा राहत नाही हो. चांगलं काम केलं तर नाव राहतंय, नाही तर गेलं ना, लोक नावानं सुद्धा हाक मारत नाहीत, विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा म्हणतात, आणि आल्यावर थांबूही देत नाही. 2-4 जण तयार, घाई करा म्हणतात, उचला आता. लोकांनी घाई करायच्या आत जगून घ्या, लोकांनी उचलण्याच्या आत जगून घ्या. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, मजा घ्या. इतरांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधायला शिका. आमच्याकडे एक माणूस आहे साहेब, इतकी प्रॉपर्टी आहे पण 1 रुपया कधी कोणाला मदत केली नाही. एक दिवशी शाळेतली काही पोरं गेली आणि म्हणली शाळेचं काम सुरू केलंय, आमच्या शाळेला जरा वर्गणी मदत देणगी द्याल. देणगी म्हणलं ते हसायला लागलं. म्हणलं देणगी, मी माझ्या पोरांची फी वेळेवर भरत नाही आणि तुमच्या शाळेला देणगी देतो काय? म्हटलं घरात कुणी आजारी पडलं तर घाई मी कधी दवाखान्यात नेलं नाही आणि तुम्ही मला वर्गणी मागताय. पोरं हातात झाली, म्हणली जाऊ द्या, आणि निघाली पोरं जायला. नीट ऐका मग कळतंय. पोरं जायला निघाली, त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, त्याने त्या पोरांना थांबवलं. म्हणले बाबांनो थांबा, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्यापैकी कुणी बरोबर दिलं तर मी तुम्हाला 500 रुपये देणगी देईल. पोरं म्हटली 500 तर 500, बघू काय म्हणते ते. म्हणजे काय प्रश्न आहे विचारा. हा म्हटला माझे 2 डोळे आहेत, त्यातला एक डोळा खोटा आहे, अमेरिकेवरनं बसून आणलाय. आतापर्यंत कुणालाही ओळखता आला नाही खरा कोणता आणि खोटा कोणता. यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही ओळखलं तर 500 रुपये देईल तुम्हाला. पोरं म्हणली एवढंच आहे ना. त्यातलं एक पोरग पुढे आला, म्हणला काका मी सांगू तुमचा खोटा डोळा कोणता आहे? म्हटले सांग. डावा डोळा खोटा आहे की म्हटलं तुमचा. ह्याला आश्चर्य वाटलं, कुणालाच ओळखता आलं नाही आणि ह्या पोरानं सांगितलं डावा डोळा खोटा आहे. ह्याने विचारलं तुला कसं ओळखता आलं माझा डावा डोळा खोटा आहे? त्यात काय अवघड आहे म्हटलं काका, तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडीशी करुणा दिसली, थोडंसं प्रेम दिसलं, थोड्या संवेदना दिसल्या, थोड्याशा भावना दिसल्या, आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्याकडे पाहून तर वाटत नाही तुमच्याकडे हे शिल्लक आहे म्हणून. ज्या अर्थी डाव्या डोळ्यात हे दिसतंय या अर्थी तो खोटा असला पाहिजे, कारण खऱ्या डोळ्यात आता तुमच्या हे काहीही उरलेलं नाही. अरे जोपर्यंत संवेदना जिवंत आहेत ना तोपर्यंतच आपण माणूस आहोत, त्यानंतर मग नाही. म्हणून काय पेरायचं आणि काय उगवेल याचं समीकरण आपल्याला बाळगता आलं पाहिजे. म्हणून समृद्ध आयुष्य जगा, छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. साधे साधे प्रसंग आहेत ते आठवून कधीतरी स्मित आपल्या गालावरती उमटलं पाहिजे. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपण असे एकांतात असू आणि कुणीतरी आपल्याला बोलावतंय, खुणावतंय, आता जाण्याची वेळ आली आहे, याचे संकेत खरं तर भगवंत आपल्याला देत नाही, पण त्याची जर कधी चाहूल लागलीच तर जाताना स्मित आपल्या गालावरती असलं पाहिजे. देव खूप सुंदर वागलाय आपल्यासोबत. येण्याचे संकेत देतो पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही. येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, कोणतरी येणार आहे, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. आणि जाण्याचे संकेत जर आधी मिळत असते, 9 महिने जर आपल्याला पत्र आलं असतं, तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. देव किती सुंदर वागलाय, जन्माला येण्याचे संकेत देतो पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही. एका स्मशानभूमीवरती खूप सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्याला सगळ्यांना तिथं जाऊन थांबायचंय, पण तिथं जाईपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो मात्र मस्त धुंदीत आपल्या आपल्या मस्तीत आनंदात जगता आला पाहिजे. जगाला साहेब कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, तुम्ही हे सगळं करताय, जग तुमचं कौतुक करेल हे मला माहित नाही, पण तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले आणि तुकोबांना विचारलं, तुकोबा काय मिळवलं हो तुम्ही आयुष्यामध्ये? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले. तुकाराम काय म्हटले माहितीये?
तुकाराम महाराज म्हणतात, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण मी जे जगलो ना, माझं मला मात्र कौतुक वाटतंय. आपल्याला आपल्या आपल्या मस्तीत, आपल्या धुंदीत जगता आलं पाहिजे. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतकं सुंदर जगता आलं पाहिजे आणि आपल्या जगण्याचा इतरांनाही हेवा वाटला पाहिजे. संभाजीराजे निघाले जायला. काय हो संभाजीराजेंचं जगणं. पहाडासारखा हा पोलादी पुरुष जेव्हा औरंगजेबाच्या समोर उभा होता, ज्या संभाजी राजांच्या डोळ्यांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागे पडल्या, पण राजा मान झुकवत नाही. ज्या संभाजी राजांच्या कानांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत बघितलं, त्याच संभाजी राजाच्या कानात तप्त शिस ओतलं गेलं, पण राजा मान झुकवत नाही. ज्या संभाजी राजांच्या डोक्यावर आयुष्यभर सह्याद्रीचा मुकुट होता, त्याच संभाजी राजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली, पण राजा मान झुकवत नाही. औरंगजेबाच्या समोर असा पहाडासारखा संभाजी राजा उभा आहे. आणि औरंगजेबाने विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी. संभाजी राजे म्हटले, हार कुणाची जीत कुणाची काय विचारतोस, आमच्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील, त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है ओ शिवा, जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलादे लेकिन सब गधों की फौज. अरे औरंगजेबाला सुद्धा हेवा वाटलं की काय संभाजी राजा जन्माला आला. मला वाटतं आपण आपल्या रुबाबात जगावं, आपण आपल्या मस्तीत जगावं. जगाला कौतुक वाटलं तर ठीक, नाही वाटलं तर आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतकं सुंदर जगावं आणि त्यासाठी इतरांचं जगणं सुंदर करता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करा. आनंदाचे क्षण असे टिपकागदासारखे शोषून घ्या. केवळ आणि केवळ संपत्तीच्या जोरावर तुम्ही आनंदी राहू शकत नाही, हे आज ठामपणे लिहून घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगतो, पैसे कमवा, पण आनंदाचे क्षण टिपकागदासारखे शोषून घ्या. भूतानसारखं राष्ट्र आहे आपल्या शेजारी, ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्पारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. पैसे खूप येतो पण आनंद नाही. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, पण डॉक्टरांनी सांगितले चमचाभर पण खायची नाही. कुठून मिळणार आहे आनंद. 10 लाखाचा दिवाण बनवून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटेवर झोपत चला. कुठून आनंद मिळणार आहे. आनंद पैशांवरती नाही विकत मिळत. त्याच्यासाठी अपेक्षित असणारा संस्कार, आरोग्य, पर्यावरण, निसर्ग, या सगळ्या गोष्टींचा समतोल आपल्याला कधीतरी साधावा लागेल की नाही. भौतिक गोष्टी मिळवण्याच्या नादामध्ये आम्ही निसर्गाकडे इतकी डोळे झाक केली, ओरबडत राहिलो निसर्गाला. माणूस अशा आविर्भावात होता की जगात आम्ही सगळ्यात बुद्धिमान आहोत. कोण आहे जगात सगळ्यात बुद्धिमान प्राणी, कोण आहे सांगा बरं, कोण आहे. तुम्हाला शंका आहे का, कोण आहे मग. माणूस. आणि हे कुणी जाहीर केलंय, हे माणसानं जाहीर करून टाकले आपण जगात सगळ्यात बुद्धिमान. 2 वर्ष आपली बुद्धिमत्ता कुठे गेली ती. डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवरती थांबलं. आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर निसर्गावर मात करण्यासाठी नव्हे, निसर्गासोबत जुळून घेता येईल का याच्यासाठी बुद्धिमत्तेचा वापर करायला हवा. मला आठवतंय, मी गावाकडे जर गेलो ना, असे गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवतंय. लांबचा काळ नाहीये. आता पॅक बोटल मधलं पाणी प्यायचं तर 10 वेळा माणूस विचार करते नीट आहे का. गावाकडे जर आंब्याच्या सीझन मध्ये गेलो, सगळ्या पोरांचे शर्ट भरलेले असायचे, प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. जांभळाच्या सीझन मध्ये गेलो, गावातल्या 2-4 पोरांचे हात मोडलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये गेलो, 2-4 पोरांची डोकी फुटलेली असायची. निसर्ग भरभरून देत होता. आता आम्ही निसर्गाला त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करायला लागलो. निसर्गाला सांगावं लागलं, तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा माझी राहिलेली नाही, मास्क लाव. इथपर्यंत निसर्गानं आणून ठेवलं आपल्याला. निसर्गासोबत जुळून घेता येईल का आणि मग आनंद शोधता येईल का. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, कधी सांगितलं हो तुकोबरायांनी. अहो, गोवर्धनाची पूजा करा, इंद्राची पूजा काय करता, निसर्गाची पूजा करा असं सांगणारा आद्य प्रवर्तक जर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. आपल्याला नाही कळालं हो निसर्ग. त्या निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का, मला वाटतं याचा प्रयत्न करा. नाहीतर पैसे खूप आहेत पण आरोग्य नाही.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100 गोळ्या खायच्या. पण टेन्शन नका घेऊ, कोणत्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं सायन्स पुढे गेलेलं असेल. मार्केटमध्ये चिप येतील छोट्या छोट्या, त्या चिपमध्ये 100 गोळ्या ढकलून द्यायच्या, मनगटात चिप बसून टाकायची. 5वीला सटवाई पुसतं ना, त्याच्याऐवजी चिप पुजायची. आईने एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. बापाने एंटर मारायचं, दिवसभर एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. आणि काळजी करू नका, त्या चिप फार महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत आणि एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात दिल्या जातील. आणि चायना प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर घेऊन जाईल. आम्ही याच समाधान शोधणार आहोत का, जे आमच्याकडे आरोग्य नसेल, आमच्याकडे पर्यावरण नसेल तर? आपल्याकडे जे आहे ते चाचपडून बघा, ते टिकवण्याचा प्रयत्न करा आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद